आजचा तिसरा दिवस आहे आमचा आणि इथे ओंकारेश्वर मंदिराच्या ज्योतिर्लिंगच्या इकडे आम्ही आहेत. आता मंगलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरच्या इथं आलो म्हणजे जेणेकरून इथला पण दर्शन घेतला तर तुमचं एक ज्योतिर्लिंग पूर्ण होतं. ज्योतिर्लिंग आणि जो आपण ओंकारेश्वरला गेलेलो तो स्वयंभू ज्योतिर्लिंग. हां, मग आता इथलं आपण दर्शन घेऊ. आमच्या मागं तुम्ही बघू शकता किती मोठं मंदिर आहे आणि इथलं आपण आता दर्शन घेऊ. आणि काल तर आपण हा ब्लॉग तर वेगळाच बनणार आहे आजच्या दिवसाचा. जेवढे पण ओंकारेश्वरच्या आजूबाजूला स्पॉट आहेत, मंदिर आहेत आणि बघण्यासारखे जेवढं काही आहे ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे. आणि चला तर भेटू. भैया कुछ देना दे देना अपने आप से नाम को तो से पूजा अभिषेक करवा देते अंदर बोलो जल चढ़ा लो जल का मंदिराचं दर्शन आमचं झालेलं आहे. मंगलेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आता आमचा ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आमचा याचा 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 तो कुठे गेला? हा, माझा पण पूर्वज. काय स्माइल आहे. मंगलेश्वर महादेव याचा पण पूर्वज आहे. महाकडे नाही तिच्या नावी ते भाई धरला ना सोडलं. अरे तुम्ही वाघाला घाबरत नाही, तुम्ही माकडाला घाबरायला लागले. दे कॅमेरा दे इकडं. जा दर्शन घेऊन ये जा. इकडं इकडं इकडं. मला माहिती आहे ना शॉर्टकट मारशील.
हे पंडित लोक इथं पूजा घालतात, लवकर लवकर जा जा असं करतात. बघून घ्या यांचे चेहरे. तो वरती पण आहे. तो एक वरती बसलाय. गाईज ममलेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवर आलोय. आणि इथे तुम्ही बघू शकता माझ्या मागं शंकराचार्यांची खूप मोठी मूर्ती आहे बघा, ती बघायला आलोय. आणि आता बघू इथे काय काय आहे. आता इकडेच अर्धवट कंस्ट्रक्शन चालू आहे. पण मोस्ट ऑफली कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. झाल्यानंतर अजून पण भारी दिसेल तुम्हाला इथं. मला वाटतं काहीतरी भारी काय असेल. पण ही मूर्ती खूप मोठी आहे. आत्तापर्यंत मी बघितल्याप्रमाणे शंकराचार्याची, आणि बघण्यासारखं आहे. आणि इथं आपला तो ओंकारेश्वरचा मंदिर आहे ना, ते सर्व इथं खाली. आणि तो व्ह्यू पण आता तुम्हाला थोड्याच वेळात आपण दाखवतो. चला गाईज आता आपण आपल्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये काय तिसऱ्या दिवसामध्ये, तिसरा दिवस नाही, तिसरा स्पॉट आहे. हां हा तिसरा स्पॉटच्या इथं आलेलो आपल्याला दिवसामधल्या. इथलं नाव आहे बडेशंकर. आणि माझ्या मागं बघू शकता खूप महादेवांची खूप मोठी प्रतिमा आणि मूर्ती दिसते का तुम्हाला? दिसते दिसते का? ब्लर दिसते? चला दाखवतो 2 मिनिटं. महाराज राजेश्वरी मंदिर आहे आतमध्ये. हनुमान जय श्रीराम. जय श्रीराम. नंदीजी माझ्याकडे बघताय. नवग्रह देवता. बापरे. खूपच मोठं असणार. बाय. नाही नाही, बायको चांगली भेटावी म्हणून. हा बघा, चांगली बायको भेटते बघा. इथं हार असतो ना, हार असतो बघा. हो साहिल शेठ, चांगली बायको भेटेल तुम्हाला. ते आपल्या बायका भेटल्या असं तर लोकांनी इकडे बोटे ठेवत गेले असतील. बोटे ठेवताना
बस झाला कंस्ट्रक्शन खूप. बस हो गया रे, फोटो निकालता है तेरा. बस झालं ते निघाले ते. बनवलेला आहे थोडा हात मागले. ए भाई इसको क्या बोलते हैं? नागर घाट. ये पहले घाट था क्या? अभी कंस्ट्रक्शन किया है. नर्मदा नदीचा. कोणता घाट आहे उमेश? हा उमेश भाई, नहाने घाट. इथं आंघोळ करतात सर्वजण आणि इथं बघू शकता आपण थोडा नर्मदा नदीचा आपण थोडा पाणी अंगावर घेऊ. हॅलो गाईज, आता चौथ्या स्पॉटवर आलेलो आम्ही. तुम्ही मागं बघू शकतात. काय कायला माहीत असेल की नर्मदा नदी आहे. हा नदी आहे तो ओम पर्वत आहे. ओम पर्वतच्या आजूबाजूने जी नदी आहे ती नर्मदा नदी. तिथं आपण आता बघू. उमेश भाई तर चालला आहे आमचा, दिसतंय का? आता आम्ही पण जातो. दर्शन घेऊ नर्मदा नदीचं. आणि चला तर गाईज, आता चौथा स्पॉट झाला. आता आमचा 5वा स्पॉट आहे विराट स्वरूप मंदिर. आणि माझ्या मागच्यासारखं तुम्ही बघू शकताच. जय हरी नारायण. चला दर्शन घेऊया आता नारायणाचं. आणि उमेश काय बोलता? 2-3 शब्द. विराट स्वरूप तो विराट स्वरूपच आहे मोठा. 2 मिनिट.
गाईज ओंकारेश्वरचे आज आपण 5 स्पॉट फिरलो आणि 5चे 5 आपण कंप्लीट केले आणि आपण आता इथून निघणारच आहे इंदोरला. आताचे वाजलेत आमचे 12 वाजून गेलेत. आता निघतोय, बस वगैरे पकडले, आता तिकीट वगैरे घेऊ आम्ही आणि इंदोर आता बसमध्येच बसलोय. गरम पण आहे, भरपूर होत आहे. AC बस भेटली नाही आम्हाला. AC बस अडीचला आहे. एक मिनिट बोलू दे ना मला. काय मध्ये मध्ये बोलत आहे? बोलणं गरजेचं आहे. हां, रिस्पेक्ट करणार थोडा माझी रिस्पेक्ट देणार थोडीफार. हां, काय याच्यामुळे मी विसरलो आता काय बोलत होता. आता निघतोय, आता बसमध्ये बसून आता झोपू आम्ही आणि इंदोरला पोहोचल्यानंतर बघू काय करायचं ते. रूम वगैरे घ्यायलाच लागेल आणि इंदोरमध्ये जेवढे मंदिर आहेत वगैरे स्पॉट आहेत तेवढे पण आपण फिरणार आहेत. ते पण तुम्हाला वेगळा ब्लॉग भेटेल त्याचा. तर चला बाय. कैमरा बंद कर, क्या काट डालूंगा.